पुनर्योगं च शंससि यच्छ्रेययेतयोरेकम् तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्। श्रीभगवानुवाच सन्न्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते। ज्ञेयस्य नित्यसन्न्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात् प्रमुच्यते। सुखं बन्धात् प्रमुच्यते। 5व्या अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नाने होत आहे. काल आपण तो प्रश्न पाहिला. प्रश्न असा आहे की कर्मसन्यास आणि कर्मयोग हे 2 मार्ग आहे. एक प्रवृत्तीचा मार्ग, एक निवृत्तीचा मार्ग. आता मागच्या अध्यायाकडे जर आपण बघितलं आणि त्याची विषयवस्तू पाहिली तर त्याच्यामध्ये जास्त जोर भगवंतांनी कर्मसन्यासावर दिला होता. आणि कर्मसन्यास ज्ञानाच्या द्वारे होतं, म्हणून ज्ञानाग्निदग्ध कर्माणं नहि ज्ञानेन सदृशं पवित्रम ह्य विद्यते. ज्ञानाची खूप स्तुती केली होती, कौतुक केलं होतं. तर सहजच अर्जुनाच्या मनात हे आलं की मग मला सुद्धा सगळं काही सोडून ज्ञान मार्गाचंच अनुसरण केलं पाहिजे. पण तुमचं जे वचन आहे किंवा तुमची जी आज्ञा आहे मला ती वेगळंच सांगते. ती म्हणते तू कर्मयोग कर. अच्छा, हे 2 मार्ग असे एकाच वेळी एकच व्यक्ती दोघांचं अनुष्ठान नाही करू शकत. अनुष्ठान म्हणजे पालन. जीवनामध्ये दोन्ही एकाच वेळी कसं होईल? कर्मसन्यास आणि कर्मयोग. कर्मसन्यास त्याची तुम्ही स्तुती करत आहात म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की मी कर्मसन्यास केला पाहिजे. नाही तर तुम्ही स्तुती केली नसती, एवढं प्रशंसा केली नसती. कारण माणूस जर प्रशंसा करत आहे कशाची म्हणजे एक अर्थ त्याचा काय धरला जातो की आपण सुद्धा ते केलं पाहिजे, चांगलं आहे. मार्केटमध्ये गेल्यावर जर तो दुकानदार एका वस्तूची प्रशंसा तारीफ करत आहे म्हणजे त्याचा आग्रह की तुम्ही हा काय घ्यावा, ही वस्तू तुम्ही घ्या. तर इथे असंच काही वाटतंय पण तुम्ही कर्मयोग करा सांगता. तर एकाच वेळी जसं हसणं आणि बोलणं होऊ नाही शकत. हसणं रडणं किंवा स्थिती गती एकाच वेळी जर सांगितलं तुम्ही चाला सुद्धा नाही, तुम्ही काय स्थिर राहा, थांबा. एकाच वेळी एकाच ठिकाणी अंधकार प्रकाश होऊ नाही शकत. त्यामुळे याप्रमाणे कर्मसन्यास आणि कर्मयोग हे मी कसं काय करू? पुनर्योगम च शंससि. तर आता यापैकी जे एक आहे ते मला सांगा. यश श्रेय
ज्याच्याद्वारे माझं कल्याण होईल. अर्जुनाचं परत परत विचारणं हेच आहे की माझं हित कशामध्ये हे तुम्ही सांगा. आणि खरं म्हणजे संपूर्ण गीतेचा हाच मेसेज आहे आणि हे शिक्षण आहे की आपलं कल्याण कशामध्ये ते भगवंतानी सांगितलं. जे मला आवडत आहे ते नाही सांगितलं आहे, ज्याच्यामध्ये आपलं हित आहे ते सांगितलं. आणि काल आपण पाहिलं की अर्जुनाला भगवंत म्हणतात की तुला संन्यासाचं एवढं आकर्षण आहे, तुला वाटतं संन्यास घेतलं पाहिजे, सगळं सोडलं पाहिजे. पण संन्यासीचे लक्षण कर्मयोगी मध्ये सुद्धा लागू होतात. कर्मयोग आणि संन्यास काल पाहिलं आपण. दोघांमध्ये कॉमन काय आहे तर म्हणे दोघं द्वेष करत नाही. खरा संन्यासी द्वेष करत नाही, खरा कर्मयोगी द्वेष करत नाही. तर मग तू जर कर्मयोग केला तर त्याच्यामध्ये काही चूक नाही आहे. तुला त्याच्यामध्ये दीनहीन भाव नसायला पाहिजे की मी कर्मयोगी लहान आहे, संन्यासी मोठे. जर हे आंतरिक लक्षण तुझ्यामध्ये जर आहे तर तू संन्यासीच आहे. नेयस्य नित्य संन्यास यो न द्वेष्टी न कांक्षती. सामान्य माणसामध्ये हे सगळे विकार असतात, राग द्वेष लोभ. पण साधकामध्ये असतात आणि त्याचा प्रयत्न असतो की ते कमी. आणि दुसरं असं की ते विकार आले तरी त्या विकारानुसार प्रवृत्ती नाही झाली पाहिजे, हा त्याचा प्रयत्न असतो. आणि संन्यासीमध्ये तर हे सहजच होऊन जातं. त्यामुळे जवळजवळ एकच आहे कर्मयोगी आणि संन्यास. म्हणून जर तुला मी कर्मयोग करायला सांगत आहे तर असं नको समजू की हे संन्यासाच्या विपरीत आहे, विरुद्ध आहे, असं नाही. आणि हाच विचार पुढे भगवंत 4थ्या श्लोकामध्ये म्हणतात की जे लोक या मार्गांबद्दल विचार करतात ते स्पष्ट म्हणतात की हे मार्ग काही विरुद्ध नाही आहे, दोन दिशेकडे नेणारे नाही आहे की कर्मयोग तुम्हाला उत्तर दिशेमध्ये नेईल, कर्म संन्यास दक्षिण, असं नाही. तर पहा काय म्हणतात. सांख्य योगो पृथक् बालाः प्रवदन्ति न पंडिताः एकमप्यास्थितः सम्यक् उभयोर्विन्दते फलम्. सांख्ययोगौ पृथक् बालाः प्रवदन्ति न पंडिताः उभयोर्विन्दते फलम्. अर्जुनाने विचारलंय कर्म संन्यासन कर्मयोग यामध्ये श्रेष्ठ काय आहे ते श्रेष्ठ मला सांग, ते जे आहे. आता इथे एक पूर्वपक्ष आहे. पूर्वपक्ष म्हणजे एकाने प्रश्न विचारला. म्हणे चर्चा चालू होती कर्मसन्यासन कर्मयोगाची. आता इथे भगवंतानी हे दोन नवीन शब्द आणले, सांख्य आणि योग. तर याबद्दल तर विचारलंच नव्हतं, सांख्य मार्ग आणि योग मार्ग. ननु म्हणजे असा प्रश्न शंकराचार्यांच्या भाष्यामध्ये. संन्यास कर्मयोग शब्देन प्रस्तुत्य सांख्ययोगयोः फल एकत्वं कथम इह अप्रकृतं ब्रवीति. अप्रकृतं म्हणजे ज्याचं प्रकरण चालू नाही आहे, अशा तुम्ही या दोन मार्गाबद्दल का सांगत आहे, एक सांख्य मार्ग आणि योग मार्ग. त्याच्याबद्दल भगवंत सांगत आहे की हे दोन्ही एकच आहे, दोन वेगवेगळे नाही आहे. त्यामुळे इथे आम्ही सांख्य आणि योगाबद्दल तर विचारलंच नाही.
अच्छा, आणि दोन वेगवेगळे बरं का, सांख्य योग असा एक शब्द नाही आहे. सांख्यश्च योगश्च इथे सांख्य योगौ द्विवचन. तर सांख्य मार्ग आहे, सांख्य योग, आणि दुसरा योग. तर म्हणे अप्रकृतम, ज्याच्याबद्दल विचारलं नाही ते कशाला सांगत आहे. शंकराचार्य उत्तर देतात, न एष दोष. यद्यपि अर्जुनेन संन्यासं कर्मयोगं च केवलम अभिप्रेत्य प्रश्न कृतः. यद्यपि जरी अर्जुनाने कर्मयोग आणि कर्मसन्यास याबद्दल त्यांनी विचारलं आहे, भगवान तू तद अपरित्यागेन एव स्व अभिप्रेतं च विशेषम शब्दांतरवाच्यतया प्रतिवचनं ददौ सांख्य योगौ इति. थोडं थोडं ऐकलं पाहिजे शंकर भाषा. इथे शंकराचार्य म्हणतात की भगवंतानी आपल्याकडून हे दोन शब्द दिले आहेत, पण अभिप्राय दोघांचा एकच आहे. म्हणजे सांख्य आपण म्हणू कर्मसन्यासाला, योग म्हणू आपण कर्मयोगाला. सो द ओनली न्यू टू वर्ड्स हॅव बीन गिवन, दोन नवीन शब्द. तर काही विषयांतर झालेलं नाही आहे असं. अच्छा, आता इथे म्हणतात की कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही मार्ग वेगवेगळे आहेत असं कोण म्हणतं. तर म्हणे बालाः प्रवदन्ति. लहान पोरं म्हणतात, म्हणजे त्यांचं वय 70 वर्ष आहे, 50-60, पण भगवंताच्या दृष्टीने ते अजून बाला. बाला हा बाला हा इथे बुद्धी अभिप्रेत. बालबुद्धी, बालबुद्धीचा अर्थ विकसित बुद्धी नाही आहे, विचार करण्याची सामर्थ्य त्यांच्यामध्ये नाही आहे. म्हणून ते म्हणत आहे की संन्यास एकदम वेगळा आहे आणि संसारी बनणं एकदम वेगळं आहे असं लोक म्हणतात ना. कर्मसन्यास आणि कर्म समाजामध्ये याच्यावर तुम्ही संन्यासी आहे, आम्ही प्रापंचिक. संसारी लोक संन्यासीचा विरोध करतात, संन्यासी संसारीची चेष्टा करतात. तर असं आहे. तर इथे देव म्हणतो असं हे वरवरचे आहे भेद. जो खरा जाणणारा आहे तो याच्यामध्ये भेद नाही मानत. आता एकनाथ महाराज संसारी होते की संन्यासी होते? बाहेरून संसारी, आतमधून संन्यासी. तुकाराम महाराज जेवढे आपले संत, तसं एकदम तुम्ही नाही सांगू शकत की हे एकदम विरुद्ध आहे. म्हणून काय म्हटलं जातं की संसारात राहून सुद्धा तुम्ही संन्यासी होऊ शकता, म्हणजे भगवंताला प्राप्त करू शकता असं म्हणतात. आणि ज्या लोकांना संसार आवडतं ना ते लोकही जास्त घर सोडण्याची काही गरज नाही आहे, घरी राहून सुद्धा होऊ शकतं. आणि मग उदाहरण हेच देतात की पहा सगळे मोठे ग्रस्त होते कुठेच. हां, त्यांच्यासारखं जर आपण संसार केला तर ठीक आहे, म्हणजे आपण संसारात राहू. त्यांच्या गुरुजींना लोकांनी विचारलं की ते सांगत होते म्हणे ट्रेनमध्ये जात होतो, लोक चर्चा करतात ना, असे वस्त्र पाहिले की एकदम लोकांना धर्म अध्यात्म आठवतं आणि प्रश्न येतात एकदम. तर ते म्हणे मी ब्रह्मचारी होतो त्यावेळेस कोणीतरी विचारलं ते की म्हणे संसारात राहून भगवंत मिळतो की संन्यास. तर स्वामी म्हणाले तुम्हाला काय वाटतं? तर म्हणे आम्हाला तर वाटतं संसारात राहून संन्यास म्हणजे भगवंत वगैरे धर्म देवधर्म सगळं करू शकतो, आणि हा सोपा आहे, सोपा मार्ग आहे. तर स्वामीजी म्हणाले की सोपं तर सगळेजण करतात ना, म्हणून मी कठीण मार्ग घेतला.
सोपं सगळं असेल. अच्छा, एक दुसरा माणूस बसला होता, तो म्हणाला की नाही, संन्यास मार्ग सोपा आहे, सोपा आहे एकदम. त्याच्यामध्ये राहून भगवंत फार जवळ अनुभवास येतो. तर मग स्वामीजी म्हणाले की जर सोपा मार्ग उपलब्ध आहे तर मग कठीण कशाला जायचं, म्हणून मी संन्यास. म्हणजे तुम्ही दोन्ही काही म्हणा, तुम्हाला सोपं वाटत असेल तर मी कठीण, तुम्हाला कठीण वाटत असेल तर मी सोपं. हे पहा, हे सगळं वरवरचं आहे. असं आपण काही म्हणू शकत नाही की संन्यास मार्ग सोपा आहे किंवा कठीण. त्याच्यामध्ये सुद्धा खूप कठीण आहे, त्रास आहे. एकीकडे पाहिलं तर खूप त्रास आहे, दुसरीकडे पाहिलं तर काही. एकता जीव सदाशिव म्हणतात, पण त्याला किती दुसरे समस्या आहे ते माहीत नाही. हां, तर इथे म्हणतात की प्रवदंती ही बालाहा पृथक. हे वेगवेगळं आहे असं कोण म्हणतं, तर म्हणे बालबुद्धीचे लोक, न पंडिता. पंडित लोक, पंडित म्हणजे विद्वान, जे विचार करणारे आहे. म्हणून अर्जुना, तुला जे आकर्षण होतं आहे की सगळं सोडून संन्यास संन्यास संन्यास, अनेक लोकांना खूप संन्यासाचं आकर्षण असतं, कारण ते पाहतात की त्या संन्यासीचं काय लोक मान सन्मान करतात, त्याला काय माळ वगैरे हार टाकत आहे, मिठाई देत आहे, दक्षिणा देत आहे, सगळे म्हणतात या या स्वामीजी स्वामी स्वामी. तर ते पाहून हा सुद्धा. तर एक असाच मुलगा, तो त्या स्वामीजींना पाहून त्याला खूप प्रलोभन झालं, आकर्षण, की मी सुद्धा संन्यास. कारण एवढे भक्त लोक सगळे त्याच्या पाठीमागे सगळं. तर स्वामीजी म्हणाले चला, चल चल तू. आता आश्रमात गेला, तिथे काही नाही, साधी भाकरी आणखी लोणचं. म्हणे हे आहे का संन्यास, मला तर वाटलं रोज मिठाई आणलो. म्हणे कधी कधी असतं, रोज नाही. तर नुसतं बाहेरून पाहून लोक त्याच्याकडे वळतात आणि मग पश्चात्ताप होतात. म्हणून संन्यास सुद्धा कसा आहे, एक वैराग्य सहित. वैराग्य रहित संन्यास त्रास देते. तर अर्जुना, तुझ्यामध्ये वैराग्य तेवढं नाही आहे. हे पहा, त्रास होत आहे कर्मयोग करण्यामध्ये, म्हणून मी संन्यास घेत आहे. हे अशा संन्यासाचा काही लाभ नाही. कर्मामध्ये फार झंझट आहे, झंझट म्हणून मी घर सोडत आहे. तर अशा घर सोडण्याने मुळीच त्याला काही लाभ होणार नाही. वैराग्य आहे की नाही. अच्छा, इथे म्हणतात एकम अपि आस्थित सम्यक. म्हणे तू एकामध्ये स्थित हो, तुला दोघांचे फळ मिळते. म्हणजे कर्मयोगामध्ये तू स्थित हो, तुला कर्मसन्यासाचं सुद्धा फळ मिळेल. उभयोर विंदते फलम. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे, जर कोणी मुलगा शाळेमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतली, 9वी मध्ये आहे, 9वी. आता जर त्यांनी व्यवस्थित अभ्यास केला तर काय होईल, तो 11वी पर्यंत पोहोचेल. आणि 11वी पास केल्याचं जे फळ तेही त्याला मिळेल ना, आणि 9वी पास केल्याचं फळ सुद्धा मिळेल ना. कळत आहे का? जर तो तिथे टिकून राहिला, तर अभ्यास करत राहिला, तर आपोआप काय होईल, पुढे जाईल आणि त्याला इकडचंही फळ मिळेल आणि पुढचंही फळ मिळेल. पण तयारी नसताना एकदम 11वी मध्ये तो गेला, त्याला काही कळत नाहीये, तर इकडचंही गेलं आणि तिकडचंही. माया मिलीन राम दुविधा में दोनों गए.
अर्थ असा आहे की तू कर्मयोग करत राहा, आपोआप तुझं प्रमोशन होऊन जाईल. कुठे? कर्मसन्यास. कर्मयोग करता करता तुझ्या वासना क्षीण होतील, इच्छा कमी होतील, विकार कमी होतील. हे सायन्स आहे, आपल्या आतमधलं विज्ञान आहे. परत परत आपण पाहिलेलं आहे की कर्मयोग ही पहिली पायरी आहे कर्मसन्यास. कर्मयोग तयारी आहे, कर्मयोग साधन आहे, कर्मसन्यास साध्य आहे. ते तिथे देव म्हणत आहे. आणि एकदम तुम्हाला साध्याची प्राप्ती होत नाही जोपर्यंत साधनाचा प्रयोग नाही करत, साधना नीट नाही करत. आधी साधना काय? कर्म करत करत आपोआप पुढे 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 पुढे. तर एकम अपि आस्थित सम्यक उभयोर विंदते फलम. विंदते फलम, तुला फळ मिळेल दोघांचं. म्हणून तू काय कर? कर्मयोग. एकामध्ये स्थित राहण्याने दोघांचे फळ मिळेल. हा परत पा याच एकाच पॉइंटवर 3 श्लोक भगवंत आहे. पुढे सुद्धा हेच म्हणतात, यत्सांख्यै प्राप्यते स्थानम तद्योगैरपि गम्यते एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति यत्सांख्यै प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति. परत तोच मुद्दा भगवंतानी मांडलाय, शब्द वेगळे आहे. आधी म्हटलं होतं की हे मार्ग 2 वेगवेगळे नाहीये. जो वेगवेगळे म्हणत आहे तो बालबुद्धीवाला आहे, म्हणजे त्याने नीट विचार केलेला आहे. म्हणजे दोन्ही मार्ग एकच आहे. काल सांगितलं ना, एकाचे 2 टप्पे आहे. आता इथे अगदी आणखी चांगल्या पद्धतीने म्हणतात, म्हणे यत् सांख्यैहि प्राप्यते स्थानम. जे संन्यासी लोक आहे किंवा विरक्त लोक आहे, कर्मसन्यासी आहे, त्यांना जे मिळतं ते जिथे पोहोचतात, तद योगैहि अपि गम्यते. योगी लोक म्हणजे कर्मयोगी सुद्धा तिथेच पोहोचतात जिथे संन्यासी पोहोचतील, तिथेच कर्मयोगी सुद्धा. आणि म्हणून एकम सांख्यम च योगम च यः पश्यति. जो या दोघांना एकच पाहतो, एकच मानतो, स पश्यति, तो बरोबर पाहत आहे. म्हणजे त्याचं ज्ञान बरोबर आहे, त्याची दृष्टी बरोबर आहे, त्याचा विचार बरोबर आहे. आणि याचं उलट करा तर काय होईल? जो हे वेगवेगळे पाहत आहे, स न पश्यती, आणि जो पाहत नाही किंवा जो पाहू शकत नाही त्याला काय आपण म्हणू? अंध. विचाराने तो अंध आहे. तर इथे परत भगवंतानी जोर याच्यावर दिला आहे की तू योग कर. तू त्याला नको पाहू की बा तो तिथे पोचला आहे, मी तर इथेच आहे. तू तिथं तू सुद्धा पोचेल. हे बा अनेक वेळा आपण ते बद्रीनाथ, केदारनाथ वगैरेला जातो, जो पुढचा माणूस होता त्याला कोण आपल्याला फार ईर्ष्या होत असते, पहा आता पोचला आहे. ईर्ष्या म्हणजे त्या लवकर कसा पोचला, मी अजून इथे खाली. तो काय म्हणतो, तू जर चालत राहा अप्पा विसरे, माझ्याकडे नको पाहू, तू पहिली जी पाहिली समोर ती पहा, त्याच्यावर पाहिजे. तर एकम सांख्यम ते योगम ते झालं की नाही, तो आणखी ना एकाच मार्गावर जात आहे, फक्त त्याची स्थिती वेगळी. म्हणून
यत सांख्यै प्राप्यते. शंकराचार्य म्हणतात यत सांख्यैहि ज्ञाननिष्ठैहि संन्यासीभिः प्राप्यते स्थानं मोक्षाख्य. संन्यासी लोक काय प्राप्त करतात? मोक्ष. त्यांना काय मिळतं? मोक्ष. इथे म्हणतात, इथे शब्द काय दिलेला? स्थानम. यत सांख्यै प्राप्यते स्थानम. संन्यासी लोक ज्या स्थानाला प्राप्त करतात ते स्थान म्हणजे काय? मोक्ष. स्थान म्हणजे काही जागा नाही, स्थान म्हणजे स्थिती. तर ज्ञानी लोक ज्या मोक्षाला प्राप्त करतात, कर्मयोगी सुद्धा त्याच मोक्षाला प्राप्त करतात. पण फरक एवढा आहे की कर्मयोगीला थोडासा वेळ लागेल. कर्मयोगीने तो शुद्ध होईल, मग विचार करेल, श्रवण करेल, मग त्याला ज्ञान. अच्छा, जो संन्यासी झाला तो या प्रक्रियेमधून आधी गेलेला आहे. म्हणून शंकराचार्य म्हणतात ज्ञानप्राप्ती उपायत्वेन. योगी लोक यांनी ज्ञानप्राप्तीचा जो उपाय तो आधी केला पाहिजे. तो काय आहे? तर ईश्वरे समर्प्य कर्माणी. ईश्वराला समर्पित करून कर्म केलं पाहिजे. आणि आत्मन फलम अनभिसंधाय अनुतिष्ठन्ति. फार सुंदर. स्वतःसाठी मला काही नको ही दृष्टी ठेवून ते खूप कर्म करत आहे. कर्मयोगी म्हणजे आळशी नाही आहे. कर्मयोगी खूप कर्मी आहे, उद्यमी आहे. स्वार्थी माणूस सुद्धा खूप उद्यमी असतो, कर्मयोगी सुद्धा. दोघांमध्ये फरक प्रयोजन, उद्दिष्ट, एटिट्यूड, दृष्टी, भावना यामध्ये फरक. तर आत्मनफलम अनअभिसंधाय. अभिसंध म्हणजे काय? जुडणं. अनअभिसंध म्हणजे जुडणं. याला आपण काय म्हणतो? निष्काम कर्म. निष्काम कर्म फार प्रसिद्ध शब्द आहे. निष्काम कर्म म्हणजे माझी कामना नाही, त्याची कामना फार मोठी कामना आहे. निष्काम म्हणजे कामना शून्य नाही, मोठी कामना. काय? की देव याच्याने प्रसन्न हो, ही इच्छा आहे. कळतंय का? ईश्वर प्रसन्न हो ही इच्छा आहे. तर जेव्हा कर्मयोगी अशी दृष्टी ठेवून कर्म करतो तर काय होतं? ते योगिनं तैही अपि परमार्थ ज्ञान संन्यास प्राप्तीद्वारेण गम्यते. मग त्या कर्मयोगींना सुद्धा या परमार्थ वस्तूचं ज्ञान पुढे जाऊन होतं. आणि ते सुद्धा त्याच मोक्षाला प्राप्त करतात ज्याला संन्यासी लोकांनी प्राप्त केलं आहे. तर फल एकत्वात. फळ एकच आहे. साध्या सोप्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो? जेवढे वेगवेगळे पंथ आहेत त्याचं प्रयोजन एकच आहे ना, भगवंताची प्राप्ती. आता कोणी कुठे उभा आहे, कोणी कुठे उभा आहे, पण स्थानम गम्यते, स्थानम प्राप्यते, तत्स्थानम एकमेव. एकच स्थान. म्हणून या मार्गांमध्ये तुम्ही असा विरोध नका पाहू. मार्ग पाहून भांडण करू नका, वाद नका. एकम सांख्यम च योगम च यः पश्यति स पश्यति. हा मुद्दा कळला ना 3 श्लोकामध्ये. म्हणजे अर्जुनाच्या डोक्यामध्ये जो आहे की हे एकदम वेगळं आहे, हे वेगळं आहे, ते त्यांनी काढलं. आणि समाजाला सुद्धा असं असतं. जर एवढा वैराग्य आणि आता संसारापासून तृप्त झालेला आहे पण, आणि एवढी हिंमत आणि साहस आहे, तर मग संन्यास घ्या. नाही तर तिथे राहूनच करा. पण असं नका समजू की संन्यास घेतल्यानेच ते मिळेल. आणि इथे एकम सांख्यम. तेव्हा दोन्ही मार्गांमध्ये थोडी म्हणजे काय
त्रास तर आहे. सांसारिक माणसाला काय त्रास आहे, इतके नातेवाईक आणि इतके कर्तव्य आणि इतकं आहे, ग्रह कारज नाना जंजाला, जंजाळ सगळ्यांना सांभाळावं हा त्रास. पण तिथे एक चांगलं आहे की एवढे सगळे लोक माझ्या बरोबर आहे, एक सपोर्ट आहे, एक आधार आहे. पण ज्यांनी घर सोडलंय त्याला फक्त काय देवाचाच आधार, बाकी कोण. 2-4 दिवस बरं वाटतं जंगलामध्ये एका. तर तिकडे सोयी काही आहे तर काही त्रासही आहे, इकडे सोयी आहे त्रास आहे, सगळं कॉम्बिनेशन आहे. पण मुख्य म्हणजे साधना झाली पाहिजे. तुम्ही कुठेही राहा, घरी राहा किंवा हिमालयात राहून सुद्धा जर संसारिक चर्चा होत असेल तर मग काय घरीच राहते. ते हिंदीमध्ये म्हणतात आये थे हरिभजन को ओटन लगे कपास. म्हणजे त्यांनी सगळं काही सोडलं आणि त्या आश्रमात जाऊन वाती हे करतात. म्हणजे ते म्हणजे तो परत कर्मच करत आहे, ध्यान म्हणजे ते संकेत आहे. ओटन लगे कपास म्हणजे वाती. एकम सांग. आणखी आता थोडंसं छान सांगतात की अर्जुना पहा, कर्मयोगाशिवाय जर तू कर्मसन्यास केला ना तर तुला त्रास होतो. आता इथे एकदम स्पष्ट म्हणत आहे, संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. संन्यासस्तु महाबाहो मागच्या श्लोकात देवाने सांगितलं की सांख्य आणि योग एकच आहे, संन्यास आणि कर्मयोग एकच आहे, परंतु आता तू शब्द टाकला. कारण काय झालं, भगवंताला वाटलं आता मीच म्हटलंय दोन्ही एकच मार्ग आहे, तर अर्जुन म्हणजे चला आता मग, कारण तुम्हीच म्हणताय कर्मयोग आणि संन्यास एकच आहे. तर लगेच भगवंत म्हणतात दोन्ही एक आहे, परंतु तू संन्यासस्तु. पण संन्यास जो आहे ना, दुःखम आतून दुःख देणारा आहे, कष्टकारी आहे. कोणाला? अयोगता म्हणजे योगेन विना. खूप एकदम प्रॅक्टिकल भगवंत म्हणतात, योगा वाचून संन्यास मिळवणे कठीण आहे, किंवा योगा वाचून संन्यास घेणे कठीण आहे. योगाच्या द्वारे तुम्ही जर मनाची तयारी केली नाही आणि एकदम जंप केलं, एकदम उडी घेतली दुसऱ्याला पाहून, तेच मी सांगत होतो, तेवढं दुःखम. त्याला नुसतं दुःख होईल आणि तो कशाला मी इथे हिमालयात आलो, इथं काही नाही, टी व्ही नाही आहे, पेपर नाही आहे, मोबाईल नाही आहे, हे नाही आहे. नुसतं म्हणून असं एक भावावेश त्याला म्हणतात, विचार न करता. तर म्हणजे त्याच्यापेक्षा काय, जिथे आहे तिथेच राहून योग करा. अयोगत जर संन्यास केला तर कठीण. आणि आपण समाजामध्ये सुद्धा पाहतो, कोणतंही काम तयारी न करता जर आपण केलं तर फायदा नाही. आता शेती करत आहे, त्यांनी काही ती जमीन तयार केलीच नाही आणि बीज पाहिजे, काय होईल, पीक येईल का? तयारी केली पाहिजे. अभ्यास केला नाही आणि परीक्षेमध्ये तो बसला आहे, दुःखम कमाप्तुम अयोगता.
आपण प्रवासाला जातो, प्रवासामध्ये तयारी पूर्ण केली नाही, पैसा बरोबर घेतला नाही, खाण्यापिण्याचे पदार्थ घेतलं नाही, मग तो प्रवास कष्टकारी. तर हा नियम सगळ्या क्षेत्रामध्ये लागू. तर इथे म्हणतात दुःखमाप्तुम अयोगत संन्यासस्तु. संन्यास अयोग, योगाशिवाय जर तू केलं तर कठीण. म्हणून पुढच्या ओळीमध्ये एकदम स्पष्ट म्हणतात, तू आधी काय हो, योगयुक्त हो. क्रमाक्रमाने जर तुम्ही पुढे गेला तर काही त्रास होणार नाही. योगयुक्त मुनिर्ब्रह्म. योगयुक्त जर तुम्ही झाला तर तुझं काय नाव होईल, मुनी. आणि मग तुला ब्रह्माची प्राप्ती होईल, त्यामध्ये कष्ट होणार नाही. आणि ते ब्रह्म म्हणजे संन्यास. काय ब्रह्म शब्दाचा अर्थ इथे कर्मसन्यास आहे. जर तू योगयुक्त झाला म्हणजे कर्मयोग व्यवस्थित केला तर तुझी गती कुठे होईल, कर्मसन्यासाला. म्हणून इथे ब्रह्मशब्द दिलेला आहे. तर इथे शंकराचार्य म्हणतात न्यास इति ब्रह्म. हे एका ग्रंथामध्ये आलेलं आहे. न्यास, संन्यास, ब्रह्माला न्यास म्हटलेलं आहे. हे पण ब्रह्म शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहे, प्रसंग जर वेगळा असेल. वेदाला सुद्धा ब्रह्म म्हटलेलं आहे. वेदाला ब्रह्म म्हटलेलं आहे, भगवंताला ब्रह्म म्हटलेलं आहे, आत्म्याला ब्रह्म म्हटलेलं आहे की नाही. आता इथे प्रसंगच कशाचा चालू आहे, कर्मयोग आणि कर्मसन्यास. तर जर तू कर्मयोगाने युक्त झाला तर तुला कर्मसन्यास मिळेल हे सांगत आहे. पण इथे शब्द काय टाकलाय, ब्रह्म. अच्छा, आता योगयुक्त म्हणजे काय, तर शंकराचार्य इथे छान सांगतात. योगयुक्त म्हणजे आता कर्मयोग. पण कर्मयोग म्हणजे काय, त्यामुळे वैदिकेन कर्मयोगेन ईश्वर समर्पित रूपेण फलनिरपेक्षेण युक्त, एवढी परिभाषा. आता समजलं असेल, ईश्वर अर्पित भावनेने करायचं आणि फलनिरपेक्ष, स्वार्थ निरपेक्ष. किती पैसा मिळेल, कोणतं पद मिळेल, किती प्रसिद्धी मिळेल, हे जे सामान्य फळ आपण समोर ठेवून कर्मामध्ये प्रवेश करतो. लोक म्हणतात ना, आय हॅव एंटर्ड इन टू द मार्केट. आता मी मार्केटमध्ये एंटर केलं कारण मी वाचलं या प्रोडक्टमध्ये पुष्कळ फायदा आहे. शेअर मार्केटमध्ये हा शेअर घेतला आहे कारण याच्यामध्ये काय फायदा आहे. तर फलनिरपेक्ष नाही झालं, फलसापेक्ष. आपलं सगळं काही फलसापेक्षच आहे. पण कर्मयोग तर म्हणे, आता हे लोक एकदम म्हणतात की हे एकदम इम्प्रॅक्टिकल आहे, अव्यावहारिक आहे. फळ समोर न ठेवता व्यक्ती काहीच कधीच करत नाही. आधी काय ठेवतो तो फळ. तर असं तुम्ही कसं म्हणतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. त्याचा अर्थ असा असतो की त्याला जे फळ पाहिजे ते बाह्य फळ नको. मुख्य फळ काय माहिती आहे, अंतःकरण शुद्धी. तर जेव्हा इथे म्हणतात फलनिरपेक्ष होऊन तो कर्म करतो, म्हणजे बाह्य फळाकडे लक्ष देत नाही. त्याची दृष्टी ही असते की हे केल्यानंतर मनामध्ये काय होईल, समाधान मिळेल, तृप्ती मिळेल की अशांती वाढेल. फळ दोन प्रकारचे, बाह्य फळ, अंतरंग फळ. आपण कोणतंही काम करतो, काम केल्यावर आपण म्हणतो ना, बरं वाटलं, मला छान वाटलं, म्हणून फार पश्चाताप झाला, त्रास होत आहे, मनस्ताप होत आहे, उगीच केलं. पण पैसा मिळत आहे, हे मिळत नाही, ते म्हणे दुसरं आहे. पण रात्रीची झोप आता. तर कर्मयोगीचं लक्ष बाहेर त्याला पद मिळवा न मिळवो, पैसा मिळवा न मिळवो, याला म्हणतात फलनिरपेक्ष. लक्षात घ्या, याच्यावर मी बोलत आहे.
त्याची दृष्टी अंतःकरण, की प्रसन्नता मिळेल. लोक सेवा का करतात? सेवा म्हणजे तर माणूस पैसा देतो, टाइम देतो, एनर्जी देतो. आता जो एकदम प्रापंचिक सांसारिक माणूस आहे तो म्हणतो हे काय तुम्ही मूर्खपणा करत आहे. पण त्याला हे माहीत नाही की याचं समाधान वगैरे जे फळ आहे, धन्यताची जी अनुभूती आहे, कृतार्थताची जी, तर योगयुक्त म्हणजे असं उच्च ध्येयासाठी तो करत आहे. आणि अशा रीतीने केल्याने काय होतं, त्याच्या ज्या निम्न स्तराच्या वासना आहे, इच्छा आहे, त्या कुठे गळून पडतात, कुठे नष्ट होतात त्याला कळत. मन एवढं मोठं होऊन जातं की या छोट्या मोठ्या क्षुल्लक गोष्टी, म्हणून आधी आलेलं आहे न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्व. जेव्हा असं मन त्याचं झालं तयार, आता तो झाला की नाही ज्ञानाचा अधिकारी. एकदम हे काय म्हणतात लॉजिकल म्हणजे युक्तियुक्त. तर योगयुक्त मुनी, आता त्याला भगवंत म्हणतात मुनी. मुनिर्ब्रह्म, मुनी त्या ब्रह्माला प्राप्त करतो. आणि ब्रह्म म्हणजे शंकराचार्य म्हणतात ब्रह्म परमात्म ज्ञान लक्षणत्वात प्रकृत संन्यास ब्रह्म उच्यते. प्रकृत म्हणजे इथे प्रकरण कशाला चालू आहे, संन्यासाचं. तर आता ज्यांनी एवढी सुंदर तयारी केली, आपल्या मनाला सजवलं कर्मयोगाच्या द्वारे, तर त्याचं रिवॉर्ड काय, त्याचं फळ काय. आणि आता तू येऊ शकतो, सोडू शकतो. न्यास इथे. आणि ते काय छान लिहिलं आहे, न चिरेणादि गच्छति. म्हणजे जर त्याने बरोबर तो योगयुक्त झाला तर जास्त वेळ लागणार नाही त्याला संन्यासी व्हायला. आंतरिक संन्यासी बाहेरून येऊ शकतो. लोक म्हणतात आधी आम्ही तयारी केली आणि आता आम्ही तयार आहोत. अनेक सद्गुरू सुद्धा म्हणतात अजून तू 2 वर्ष अजून कर, मग तू ये. तर इथे म्हणतात जर योगयुक्त एकदम छान पद्धतीने तो त्यांनी म्हणजे योगयुक्त तो झाला तर न चिरेण अधिगच्छ. चिर म्हणजे काय, दीर्घ. पण चिरंजीवी, चिरनिद्रा. तर न चिरेण म्हणजे लवकर, ताबडतोब, पटकन. किती सुंदर आहे. जर मनाचे विकार त्यांनी संपवले तर त्याच्यामध्ये मुमुक्षा एवढी तीव्र होईल की तो लगेच काय होईल, अधिकारी होईल ज्ञानाचा. न चिरेणादि. शंकराचार्य म्हणतात क्षिप्रम. संस्कृतमध्ये काय शब्द आहे, क्षिप्रम, लगेच. न चिरेणाधिगच्छति, अधिगच्छति प्राप्नोति. तर काय पूर्ण श्लोकाचा सार काय झाला, म्हणजे एकदम तुम्ही घाई करू नका. घाई नको, काय नाही, घाई नको. जल्दी का काम शैतान. अति घाई संकटात नाही. रस्त्यावर येतच नियम आहे, सगळीकडे पाहावे. आणि फार घाई केली, काम बिघडलं, लोक म्हणतात. तर योगयुक्त. अच्छा, मुनी वा. मुनी म्हणजे शंकराचार्य म्हणतात इथे मननात ईश्वर स्वरूपस्य. जो ईश्वर स्वरूपाचं मनन करत आहे त्याला म्हणतात मुनी. ईश्वराचं मनन करणारा मुनी. मुनी म्हणजे ज्याची दाढी लांब आहे त्याला नाही म्हणत, मोठी दाढीवाला मुनी. तर इथे 2-3 मुद्दे आहे की कर्मयोगाशिवाय संन्यास त्रासदायक आहे. पहिला मुद्दा. म्हणून तू जर कर्मयोगाने युक्त झाला तर तुला संन्यासामध्ये प्रवेश मिळेल आणि मग पुढची तुझी आपोआप वाटचाल होईल.
आता योगयुक्त कोण आहे इथे फार सुंदर म्हणतात. यदा पुन्हा अयम सम्यक दर्शन प्राप्ती उपायत्वेन, म्हणे त्या ज्ञान प्राप्तीसाठी जो उपाय तुम्ही सांगितला योगयुक्त, कसा तो प्रगती करतो आणि कसं तो एकदम त्या उच्च स्तरावर पोहोचतो, त्यामुळे हे आता तो ऐक. हा श्लोक फारच सुंदर आहे. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. योगयुक्तो विशुद्धात्मा जो शब्द 6व्या श्लोकामध्ये आहे तोच त्यांनी परत घेतला, योगयुक्त. योगयुक्त संन्यासी बनतो आणि मग पुढे त्याची वाटचाल होते. तर आता एका श्लोकामध्ये पूर्ण प्रवास भगवंतांनी सांगून दिला. एका श्लोकात वाचतो तेव्हा कळले. योगयुक्त म्हणजे तेच ईश्वरार्पित भावनेने त्याने करतो. याचा परिणाम काय झाला? विशुद्धात्मा. विशुद्ध झाला तो. विशुद्ध सत्व, त्याचा अंतःकरण. सत्व शंकराचार्य म्हणतात विशुद्ध सत्व. इथे आत्मा शब्दाचा अर्थ अंतःकरण बरं का. आता पहा, योगयुक्त झाल्याने आत्मा शुद्ध झाला. आत्मा म्हणजे चैतन्य नाही इथे. म्हणे हे काय गडबड तुम्ही करत राहता, आम्ही अर्थ एक ठरवतो यासाठीच ऐकल्यानेच कळेल. नाही आता कोणी वेळा आत्माचा अर्थ मुख्य अर्थ घेतला, आत्मा म्हणजे आत्मा, तर म्हणे आत्मा तर आधीच शुद्ध आहे. योगयुक्त झाल्याने काय शुद्ध होईल? चुकीचं होईल ना. आत्मा कधीच अशुद्ध होत नाही, तो नित्य शुद्ध आहे. पण तरी इथे विशुद्ध आत्मा लिहिला म्हणजे विशुद्ध मन. त्यामुळे योगयुक्त पुरुष शुद्ध मन. आता शुद्ध मन झालं याचं लक्षण काय तुम्हाला सांगितलं होतं ना. इथे मागच्या श्लोकामध्ये गुरुदेवांनी म्हटलेलं आहे की असं काही एक पात्र असतं, आपण त्याला काय स्वच्छ करतो. स्वच्छ झालं तर कसं कळेल? चकचकीत जेव्हा होतं तेव्हा. तर मन एकदम चकचकीत झालं, काय लक्षण आहे? आता इथे चमकणार तर नाही काय. प्रसन्नता, सत्वगुण अधिक वाढले, एकाग्रता वाढले, परत परत ऐकण्याची इच्छा होईल, अहंकार कमी होईल. हे सगळे लक्षण आहे. जसं डॉक्टर म्हणतो की तुमचा रोग म्हणजे काय, ताप कमी झाला, कसं समजायचं? म्हणजे भूक लागत आहे की नाही, पहिलं लक्षण आहे. झोप येत आहे की नाही, वेदना कमी होत आहे की नाही, जिभेला स्वाद आला आहे की नाही, चव. त्यामुळे किती चांगलं तुम्हाला देता आपण, मला काही चव लागत म्हणजे अजून आहे. त्याचप्रमाणे मनाचं आरोग्य मला प्राप्त झालं हे त्याचे लक्षण आहे. अजून अजून जिज्ञासा वाढत आहे की काय आहे, काय आहे. गीतेमध्ये काय सांगितलं, उपनिषदात काय सांगितलं, साइन ऑफ ए गुड माइंड, तर विशुद्ध आत्मा. अच्छा, आता जेवढं मन त्याचं चांगलं होईल मग पुढचं परिणाम काय होईल? विजित आत्मा. तो काय म्हणजे विजित आत्मा. विजित आत्मा म्हणजे आत्म्याला जिंकेल. आता आत्म्याला जिंकेल म्हणजे मनाला जिंकेल, मनावर त्याचा ताबा वाढेल. जेवढं मन शुद्ध तेवढं मनावर ताबा जास्त. सोपं आहे. जर मन फार विस्कळीत आहे आणि ताब्यामध्ये नाही आहे याचा अर्थ अशुद्ध आहे.
एकदम डायरेक्टली प्रपोर्शनल ज्याला म्हणतात. मराठीत काय म्हणू? समानुपात. एक असतं ना इन्व्हर्सली प्रपोर्शनल. हे वाढतं तर ते कमी होतं, म्हणजे हे वाढतं तर हे वाढत आहे. अगदी त्या मराठी काही शब्द असेल तुम्ही पहा. तर विशुद्धात्मा विजितात्मा. अच्छा, जेवढं मनावर नियंत्रण होईल पुढचं फळ पहा. जितेंद्रिय, इंद्रियांवर त्याचा ताबा आणखीन वाढेल. मन जेवढं शांत, इंद्रिया तेवढ्या शांत. तर या चारी शब्दांमध्ये कार्यकरण संबंध आहे. एक कारण आहे, पुढचा शब्द कार्य. योगयुक्त कारण आहे, त्याचं फळ काय? विशुद्धात्मा. विशुद्धात्मा झाला तर विजितात्मा झाला तर इंद्रियात्मा. आणि आता असं जर सगळं होईल तर त्याला ज्ञान लगेच होईल. आणि ज्ञान झाल्यावर आता ही मध्ये एक काय म्हणतात, कडीला काय म्हणतात, शृंखला, लिंक, साखळी लिंकच म्हणून. हे सगळं झाल्यावर त्याला ज्ञान होईल. आता हे ज्ञान होईल हे नाही लिहिलेलं आहे, पण ज्ञान झाल्याचं लक्षण दिलेलं आहे की त्याला काय दिसेल सगळीकडे? सर्वभूतात्मा भूतात्मा झालं. तर इथे मध्ये एक शब्द टाकावा लागेल, योगयुक्त, विशुद्धात्मा, विजितात्मा, जितेंद्रिय आणि मग ज्ञानयुक्त असं टाका. आधी योगयुक्त झाला आणि मग ज्ञानयुक्त. आणि ज्ञानाने युक्त झाल्यावर मग त्याचं काय जीवन आहे? म्हणजे सर्वभूतात्मा. अद्भुत आहे. सगळ्या भूतांमध्ये त्याला एकच आत्मा दिसत. याला असं म्हणतात की सगळ्या भूताशी त्याचं तादात्म्य होऊन जातं. याला म्हणतात सर्वात्मभाव. भेद पूर्णपणे गळून पडतो. म्हणजे शंकराचार्य फार छान म्हणतात, सर्वभूतात्म भूतात्मा. याच्यावर काय व्याख्या केली त्यांनी? लक्ष नाही का? सर्वेषां ब्रह्मादीनां स्तंभपर्यंतानां भूतानां. म्हणजे सर्वेषां, सर्व शब्द सर्वेषां, सगळ्यांशी त्याचं तादात्म्य होतं. आणि सगळ्यांशी म्हणजे काय? सगळं काय? तर म्हणजे ब्रह्मादी स्तंभपर्यंतम. ब्रह्मदेवापासून सुरुवात करा. आणि स्तंभ म्हणजे गवताची काढली, त्याला स्तंभ म्हणतात. तर म्हणजे याच्यावर सगळे प्राणी आले की नाही? हां, तेच. तर ब्रह्मदेवापासून गवताच्या काळीपर्यंत काय झालं? आत्मभूत. सगळ्यामध्ये तो स्वतःलाच पाहतो. जसं आपण आपल्या प्रत्येक एक पेशीमध्ये आपल्याला पाहतोय, नखापासून शिखापर्यंत आत्मभूत आहे. आपला हा जो एकत्व भाव फक्त शरीरापर्यंत आहे. शरीराच्या अवयवामध्ये, पायामध्ये सुद्धा मी, डोळ्यामध्ये सुद्धा मी, कानामध्ये सुद्धा मी. पण याच्या बाहेर अनात्मभूत. आता फार हे उच्च स्तर आहे. सर्वभूतात्मभूता. तुकाराम महाराजांच्या गायी आहेत, त्या गायीवर कोणी मारत आहे, तुकाराम महाराजांना चिडलेला आहे, तर एकदम त्यांना तर मारू नाही शकत. त्यांचे जे गायी आहेत त्यांच्यावर तो काही मारत आहे, तर पाठीवर ते काय येतं? वळ येतं. याला म्हणतात सर्वभूतात्मा. आत्मभूत. आपल्या संतांच्या जीवनामध्ये हे सगळं घडलेलं आहे. एकनाथ महाराज त्या कुत्र्याच्या पाठीमागे तुपाची पाठी घेऊन मारतात. नामदेव महाराज.
एकनाथ महाराज ते रामेश्वराला जातात गाढवाला. आत्मभूत, मला जेवढं दुःख होत आहे तेवढं दुःख त्यालाही होत आहे. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन. सर्वभूतात्मभूतात्म एकदम हे फार उच्च स्थिती आहे. जर इथपर्यंत आपण नाही पोहोचू शकलो तर कमीत कमी निसर्गामध्ये आत्मबोध ठेवा. निसर्गामध्ये त्या तत्वाला पहा असं म्हणतात. थोडं व्यापक मन ठेवा. प्राण्यांमध्ये प्राण्यांचं दुःख नाही तर त्या प्राण्यांवर इतके क्रूर काय अत्याचार करतात. तर सर्व भूतात्म भूतात्मा हे काय झालं, हे ज्ञानाचं लक्षण, त्याला आत्मज्ञान झालं. आणि मग पुढचं लक्षण कुर्वन्नपि न लिप्यते. आणि कर्म करताना सुद्धा तो लिप्त होत नाही. परत ते चालत मानतो कर्म आणि अकर्म या पश्ये. शंकराचार्य लगेच म्हणता येते न कर्मवी बध्यते. तो कर्म करतो पण त्याची तर दृष्टी ही एकत्वाची झाली म्हणून काही वासना निर्मिती नाही होते, इच्छा निर्मित होत नाहीये. सेवा एव बस हीच दृष्टीने तो करत आहे म्हणून बंधन होत नाही त्याला. तर झालं ना, एका श्लोकामध्ये पूर्ण झालं. आता सामान्य माणसाचं जीवन कसं असतं, थोडं उलटा श्लोक आपण म्हणू शकतो. यो भोगयुक्तो अशुद्धात्मा अजितात्मा अजितेंद्रिय सर्वभूत कुर्वन् अपि लिप्यते. न अपि लिप्यते लिप्यते. किंचितपि कर्म स करोति आणि लिप्यते. थोडंसं केल्याने लगेच बंधन उत्पन्न करतो. याप्रमाणे एका श्लोकामध्ये एकदम डायरेक्ट पोहोचून जातो. जसं भजगोविंदममध्ये एक श्लोक आहे, सगळ्यांना पाठ आहे. सत्संगत्वे निस्संगत्वे, निस्संगत्वे निर्मोह, निर्मोहत्वे निश्चलतत्व, निश्चलतत्वे जीवनमुक्ती. झालं. सत्संग करता करता निस्संग झाला, विरक्त झाला. निस्संगामुळे निर्मोही झाला, मोह त्याचा गेला. मोह गेल्यामुळे ज्ञानामध्ये निश्चय पक्का झाला. मग काय, ज्ञान एकदा निश्चित झालं जीवन. तसे अनेक श्लोक आहेत. तर न लिप्यते. आता तो कर्म करत आहे पण लिप्त होत नाही, हाच विचार आधीच्या अध्यायामध्ये आलेला आहे. आता भगवंतही कुर्वन्नपि न लिप्यते एवढा जो तुकडा आहे त्याच्यावरच जणू काही पुढच्या श्लोकामध्ये भाष्य करत आहे की तो कर्म करतो पण लिप्त होत नाही. म्हणे कसं, तो काय कर्म करतो आधी हे सांगा. तर म्हणे तो आमच्या तुमच्यासारखंच करतो. तो सुद्धा खातो, तो सुद्धा बोलतो, तो सुद्धा वागतो. पण फरक आहे हे आपण सगळ्या करताना काही काही मनामध्ये वासना वगैरे उत्पन्न करतो, तो ते करतो. आणि त्याला हे स्पष्ट दिसतं की मी अकर्ता आहे. आपल्यालाही अनेक वेळा अनेक आपण कर्म करतो, त्यामध्ये आपण आपला काही कर्ताभाव ठेवत नाही, अनेक असे करतो आपण. आता इथे एक एक छोट्या छोट्या क्रियांचं नाव घेतलेलं आहे. आणि जवळचा सगळ्यात कठीण श्लोक हा आहे बोलण्यासाठी. पण तो दिसण्यात कठीण आहे पण सोपा आहे. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन्
उन्मीषन्निमिषन्नपि इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. आता म्हणू शकता नैव किंचित् करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपञ्चसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. पहिल्या श्लोकामध्ये ते अश्नन आहे, नष्टन नाही म्हणायचं बघा. पश्चात शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् आणि मग अश्नन दिसत आहे ते न, संधीमुळे ते डबल न झालेलं आहे. एक संधी आहे त्याच्यामुळे न हलंत आहे, त्याच्यापुढे अश्नन आलं ते द्वित्त होऊन जातं. तर जेव्हा आपण तोडतो तेव्हा अश्नन गच्छन् स्वपञ्चसन्. त्याचप्रमाणे पुढच्या श्लोकामध्ये उन्मीषण, नुन्मीषण नाही म्हणायचं. प्रलपन विसृजन गृह्णन उन्मीषण. इथे सुद्धा द्वित्त झालंय, ते न डबल होत. म्हणून संस्कृत आली पाहिजे. आता इथे म्हणतात शब्दार्थ पण पूर्ण करतो. नैव किंचित करोमीति, मी काही करत नाही. अगदी उत्तम पुरुषामध्ये हे वाक्य, उत्तम पुरुष म्हणजे मराठीमध्ये अन्य पुरुष नाही, अन्य नाही, प्रथम मध्यम उत्तमच म्हणतात. अहम मी, अहम करोमी मी करत आहे. हा प्रथम संस्कृत मध्ये उत्तम पुरुष. प्रथम पुरुष म्हणजे पहिलं झालं सह. सह म्हणजे तो, त्वम तू, आणि अहम मी. त्याला उत्तम पुरुष म्हणतात, कारण मी उत्तम आहे ना म्हणून. अहम सगळ्यांना मीच उत्तम. तर इथे स्पष्ट तो ज्ञानी म्हणतो. इथे तृतीय पुरुष म्हणजे असं नाही म्हटलेलं आहे सह न करोती, असं नाही. तो तत्त्वविद म्हणतो अहम न करोमी, मी काही करत नाही. कोण असं मानतं? मन्येत तत्त्वविद, तत्त्वविद असं मानतो. म्हणजे तत्त्वविदला विचारा तू करतो का, तर म्हणे न करोमी, अहम न. तर म्हणे म्हणजे तू नुसता बसला राहत असेल, काही न करणे म्हणजे ते झालं ना. म्हणजे आळशी. म्हणे नाही, मी सगळं करतो पण मी काही करत नाही. अरे वा. म्हणजे सगळं म्हणजे तू काय करतो? पश्यन, शृण्वन, स्पृशन. पश्यन म्हणजे पाहणे, तर पाहतो, ऐकतो, स्पर्श करतो, वास घेतो, खातो. गच्छन चालतो, स्वपन झोपतो, श्वसन श्वास घेतो. सगळं करताना सुद्धा मी काही करत नाही, अशी माझी समज आहे, माझा समज आहे. प्रलपन बोलत आहे, तो बोलून काय म्हणतो मी बोलत नाही. तो सफेद झूठ आहे एकदम. बोलता है मी बोलत नाही. खात आहे आणि मी काही खात नाही. अरे वा. म्हणून ते जे दुसरे लोक त्यांना फार विचित्र वाटतं, हे काय ज्ञान आहे, लोकांना मूर्ख बनवत आहे. प्रलपन विसृजन त्याग करत आहे, गृह्णन ग्रहण करत आहे, उन्मिषण पापड्या उघडता, उन्मिषण निमिषण नपी. म्हणजे सगळ्या आपल्या या क्रिया तो करत आहे, एक सामान्य माणूस करतो. यादी दिली आहे पुढे.
ज्ञानेंद्रिया, पंचकर्मेंद्रियांच्याद्वारे ज्या क्रिया होतात त्या सगळ्या केल्या. डोळ्याने पाहतो, हाताने ग्रहण करतो, कानाने ऐकतो. असं नाही की त्याला काही 2 पंख फुटतात आणि 2 शिंग आणि तो एकदम वेगळाच काही नाही. ही नॉर्मल लाईक अस. बट अंतरंगामध्ये भरपूर फरक. आपण म्हणतो अहम करो मी, मीच केलं आहे, मीच करत आहे, मीच करत आहे. तो म्हणतो नाही व किंचित करो. तर मग त्याला विचारलं की भाई जर तू नाही करत तर मग कोण करत? हा, कोणी तर क्रिया तर होत आहे, मग करता कोण आहे? तर इंद्रियाणी इंद्रियार्थेषु वर्तन. फारच सुंदर. इंद्रिया आहे आणि इंद्रियांचे विषय आहे आणि यांचा दोघांचा आपसामध्ये व्यवहार चालू, कारभार सुरू आहे. मी मध्ये काही. वा, डोळे पाहत आहे, कान ऐकत आहे. आपण असं म्हणू शकतो कारण सत्य हेच आहे. पण वरून तो खरोखर असं म्हणतो की डोळे वगैरे. तर इंद्रिया आणि इंद्रियार्थेषु, इंद्रियार्थेषु म्हणजे इंद्रिय विषयेषु, अर्थ म्हणजे विषय. पंच ज्ञानेंद्रिय आहे, त्यांचे 5 विषय आहे. पंच कर्मेंद्रिय आहे, त्यांचे 5 कर्म आहे. तर ज्ञानेंद्रिया, कर्मेंद्रिया या इंद्रिया आपापलं काम करत आहे. यस्य एवं तत्वविद सर्व कार्य करण चेष्टासु कर्मसु अकर्म एव पश्यतः. तेच सम्यक दर्शिनः तस्य सर्व कर्म संन्यास एव अधिकार कर्मण अभाव दर्शना. त्यामुळे अशी ज्याचं म्हणजे चिंतन आहे म्हणे तो संन्यास घेण्याचा अधिकारी आहे किंवा तो उत्तम अधिकारी असं म्हणा. त्यांनी देहापासून तादात्म्य सोडले. आणि आधीच्या श्लोकात म्हटलेलं नाही कुर्वन्नपि न लिप्यते. कर्म करत असताना सुद्धा तो लिप्त होत नाही. काम तर याचं उत्तर आहे कारण तो स्वतःला मानतच नाही मी करता. आता हाच तर फार मोठा फरक आहे. इंद्रिया आणखी मी हे 2 वेगळे आहे हे समजणं. हे तर खूप खूप विचार आणि चिंतन आणि निवृत्त जेव्हा आपण होतो तेव्हा आपण विषयांमध्ये एवढा आसक्त असतो की हे पहा लक्षात घ्या. आपल्याला जर विषय नको असेल तर सोपं होऊन जातं की हे डोळे आहे, हे कान आहे, हे वेगळे आहे, मी वेगळा आहे. ज्याला काही पाहायचंच नाहीये पण तो त्या डोळ्यांमध्ये आसक्त होईल का? ज्याला खायचंच नाहीये त्याला जिभेचा भान सुद्धा राहील का? विचार करा. त्याला ते तेवढं उपयोगी वाटणारच नाही, म्हणजे महत्वाचं वाटणारच नाही. मग तो आपल्याला अलिप्त करू शकतो. आता ज्याला काही मार्केटमधून विकत घ्यायचं नाही आहे आणि तो जर मार्केटमध्ये जात आहे तर तो अलिप्त राहू शकतो. कळतंय काय? उदाहरणाच्या पण ज्याला खूप घ्यायचं त्याला एक एक दुकान महत्वाचे. सगळ्या दुकानात जापून पाहिजे काय महत्व. तर इंद्रियांची आवश्यकता भोगी माणसाला फार जास्त वाटते कारण त्याला सगळं जग पूर्ण भोग करते. इंद्रियाणी इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. अर्जुनाला हा श्लोक ऐकून फारच बरं वाटतं. पण लगेच भगवंत म्हणतात जर तुला या स्थितीपर्यंत पोहोचायचं असेल तर तू काय कर, ब्रह्मण्यादाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति. परत कर तेच कर. ते 3ऱ्या अध्यायापासून सांगत आहे. ब्रह्मणी आधाय. ब्रह्म म्हणजे इथे भगवंत. भगवंताला उद्देशून मग तू कर्म तर तिथे पोहोच.